देवेंद्र फडणवीसांना आता कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा मराठा समाजाचं आंदोलन महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे। जो काही समाज पुढे येत आहे, जो काही मराठा समाज पेटलेला दिसून येत आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी जे काही आता वातावरण निर्मिती केलेली आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता फडणवीसांच्या पायाखालची जमीन हादरली आहे असं म्हणायला सुद्धा आता वावगं ठरणार नाही। आणि याच्यामुळेच आता फडणवीसांनी एक मोठा निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे आणि अशा प्रकारची एक माहिती समोर आलेली आहे। आणि ती माहिती म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळणार, परंतु ओबीसीतून नाही। आणि आता ओबीसीतून नाही म्हटल्यानंतर ते आरक्षण भेटणार कसं, आणि आरक्षण जर 50% वरती जर दिलं तर टिकणार कसं, असा सुद्धा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल। परंतु त्याच प्रश्नाचं उत्तर आणि फडणवीसांनी नेमका निर्णय काय घेतलेला आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मंडळी, महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण चालू आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं, मराठा समाजाच्या आंदोलनाचं आणि मनोज जरांगे पाटलांनी जो काही लढा उभा केलेला आहे त्या लढ्याचं। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावं। 50%च्या आतमध्येच, 50%च्या वरती जर दिलं तर ते आरक्षण टिकणार नसन आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी पुढे चालत ढकलत होणार आहेत। आणि या सगळ्यामुळे जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की 50%च्या आतमध्येच, आणि 50%च्या आतमध्ये तर सोडाच, परंतु ओबीसी प्रवर्गातून आणि मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, अशा प्रकारचं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आणि याच्यामुळे कुठेतरी सरकारवर आता दबाव येताना दिसत आहे। आणि आपण जे सुरुवातीला म्हटलं की वातावरण निर्मिती झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये। आणि वातावरण निर्मिती कशी झालेली आहे, गावोगावी लोक निघतायत, प्रत्येक घरातून गाडी निघते आणि तालुक्यातून 50,000 गाड्या, अशा प्रकारचे नियोजन सध्या चालू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सगळीकडे मनोज जरांगे पाटील यांची सध्या हवा आहे, अशा प्रकारचं वातावरण आहे। आणि याच वातावरणामध्ये फडणवीसांना कुठेतरी त्यांच्या सरकारची चिंता आहे, आपलं सरकार याच्यामुळे डगमगू शकतं का। आणि याचं कारण म्हणजे सध्या आहेत गणपतीचे दिवस। गणपतीच्या दिवसामध्ये 27 तारखेला गणपती येणार आहे आणि 27 तारखेलाच मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत। आणि या सगळ्या गोष्टीमुळे फडणवीसांना कुठेतरी ताण आलेला आहे। फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत, आता दुसरं कोणीही मुख्यमंत्री नसून स्वतःवर जबाबदारी ज्यावेळेस त्यांना आलेली आहे त्यावेळेस मात्र त्यांच्या जबाबदारीची जाणीव ही त्यांना स्वतःला व्हायला लागली आहे। आपण जर पाहिलं, ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मानेवर तलवार ठेवून हे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या। आरक्षण देऊ, आरक्षण, छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी सुद्धा चांगलं काम केलं। मनोज जरांगे पाटलांना तिथे जाऊन धीर दिला आणि आरक्षण न देता त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी केल्या, त्याच्यामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा फायदा झालेला आहे। तो कसा फायदा झालेला आहे तर एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिंदे समिती गठीत झाली। शिंदे समिती गठीत झाल्यामुळे कुणबी नोंदी सापडण्यात आल्या आणि मराठा समाजातल्या बऱ्याच तरुणांना त्या कुणबी नोंदीमुळे वेगवेगळ्या त्यांच्या कॉलेजेसला नंबर लागले, नंबर तर सोडाच, परंतु काही जणांना सरकारी नोकरी लागण्यास सुद्धा मदत झाली आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं। आणि याच गोष्टीमुळे कुठेतरी मराठा समाजाने हे सरकार पुन्हा बसवलं, मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील अशा प्रकारची अपेक्षा ही जनतेची होती। आणि याच अपेक्षेला कुठेतरी तडा गेला आणि तडा गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा हे आंदोलन पुकारलेलं आहे। आणि आता यातच फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होते। त्या जुन्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस फडणवीस सांगतायत की राज्याला अशा अधिकार आहे, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना असा अधिकार आहे की 50%च्या वरती आरक्षणाचे लिमिट हे राज्य वाढवू शकतं आणि मुख्यमंत्री वाढवू शकतात आणि मराठा समाजाला किंवा जे मागासलेले समाज आहेत त्यांना आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं। फक्त राज्य सरकारला सिद्ध करावं लागेल की हा समाज मागासलेला आहे, या समाजाचं अशा प्रकारची गोष्ट आहे, आणि तरच ही 50%ची लिमिट वाढवता येईल। आणि लिमिट वाढवल्यानंतर
मराठा समाजाला तर सोडाच, परंतु ज्या ज्या समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे त्या समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता. अशा प्रकारचं जे काही व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीस यांचा, तो जुना व्हिडिओ आता व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये स्वतः म्हणतायत की आता सगळं जे आहे ते मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. म्हणजे त्यावेळेस जरी उद्धव ठाकरेंनी नाही दिलं, त्यावेळेस जरी जे काही मुख्यमंत्री होते त्यांनी नाही दिलं, तरी आता मात्र ही सगळी जी कडी आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे आणि देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे. म्हणून आता मनोज जरांगे पाटलांच्या या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश 2025 मध्ये मिळणार अशा प्रकारची माहिती आहे. आणि 2025 मध्येच मराठ्यांचा जो काही 70 ते 75 वर्षाचा लढा आहे तो आता संपण्याची वेळ आलेली आहे अशा प्रकारची माहिती आहे. मित्रांनो, आपण जर विचार केला तर कायदेतज्ञ काय सांगतायत, कायदेतज्ञ बऱ्याच गोष्टी सांगतायत. ते म्हणजे कायदेतज्ञ काय म्हणतायत तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं, परंतु त्यातून लाभ मिळणार नाही, जास्त काही दोन्ही समाजाचं नुकसान यामध्ये होऊ शकतं अशा प्रकारचं काही कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. त्यानंतर काही कायदेतज्ञ सांगतायत की 50% आतमध्येच मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे. जर 50% वरती दिलं तर आरक्षण कधीही टिकणार नाही. सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टातच ते आरक्षण रद्द होईल. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्या अडचणी आपण आजवर पाहिलेल्या आहेत, कशा प्रकारे 16% आरक्षण देण्यात आलं, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं गेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी 50%च्या आतमध्ये जर आरक्षण दिलं तर मराठा समाजाचं कल्याण होणार असल्याची माहिती किंवा होणार असल्याचं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांची जी मागणी जर आपण पाहिली तर मनोज जरांगे पाटलांची मागणी सुद्धा हीच आहे की आम्हाला 50%च्या वरती आरक्षण नकोयच, आम्हाला 50%च्या वरतीचं आरक्षण आम्हाला पाहिजेच नाही, आम्हाला दुसरं कुठलंही आरक्षण पाहिजे नाही, आम्हाला फक्त मराठा हेच कुणबी आहेत आणि कुणबी हेच मराठा आहेत असं सिद्ध व्हायला पाहिजे. आणि ते सिद्ध झालेलं आहे. आणि याचा आधार म्हणजे 58 लाख नोंदी ज्या काही सापडलेल्या आहेत, तो आधार मोठा आहे. 58 लाख नोंदी सापडल्या मराठ्यांच्या आणि त्या कुणबी आहेत, म्हणजे बाकीचे सगळे मराठे जे आहेत ते कुणबीच आहेत, त्यांचे सगळे सोयरे सगळे कुणबीच आहेत. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांची ही रास्त मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. फडणवीसांचा तो जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांना तो व्हिडिओ आता दाखवायला पाहिजे. आणि त्या व्हिडिओमध्ये ते स्वतः बोलतायत की आता जी बारी आहे ती स्वतः मुख्यमंत्र्याची आहे, म्हणजे आता स्वतः ते मुख्यमंत्री आहेत आणि आता स्वतः त्यांची बारी आहे. आणि बारी असल्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला मोठ्या प्रमाणामध्ये यश येण्याची शक्यता आता मात्र जास्त वाढलेली दिसून येत आहे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जर आपण साथ पाहिली तर गावोगावी आज लोक जे निघतायत, तालुक्यांनी लोक निघतायत, ते लाखोंशी लोक निघतायत आणि मराठा समाज पुन्हा एकदा मुंबई जाम करायला तयार असल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय आता या सगळ्या गोष्टीमध्ये फडणवीस आरक्षण देतील का? आणि फडणवीसांच्या मनात जर असेल तर आरक्षण देऊ शकतील का? कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.